आणि आपल्या दोघाला पण चरम सुखापर्यंत पोहोचायचं आहे। त्याच्यामध्ये काय आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये अडथळे येऊ शकतात किंवा लॉस ऑफ लिबिडो, त्याला आपण लॉस ऑफ डिझायर म्हणतो, याच्यामध्ये होऊ शकतं। तिथं प्रॉपर स्टिम्युलेशन देत नाही। मित्रांनो, पुरुष तर नक्कीच काही प्रमाणात तरी फोर प्ले करताना आढळून येतात, पण स्त्रिया ह्या आपल्या मिस्टरांना प्रॉपर फोर प्ले देत नाहीत आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये अडथळे येऊ शकतात, त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा माहिती द्यायचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि मित्रांनो, खरोखर तुम्हाला सांगतो की आपल्या समाजामध्ये या विषयावर ओपन चर्चा होत नाही। आपण आपल्या मित्रांना विचारतो, तिथून आपल्याला प्रॉपर सल्ला भेटत नाही। आपण कोणत्या डॉक्टरांकडे जातो, त्यांना प्रॉपर नॉलेज केव्हा केव्हा नसतं, म्हणून आपल्याला प्रॉपर गाईडलाईन भेटत नाही। आणि त्यासाठी तुम्हाला नेहमी रिक्वेस्ट करत असतो, जर खरोखर तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन पाहिजे असतील तर नक्कीच माझे सर्व व्हिडिओ तुम्ही बघा। तुम्हाला काही ना काही नॉलेज मिळेल आणि नॉलेज हेच लैंगिक समस्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं। जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लैंगिक समस्या उद्भवू शकतं। मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून तुम्ही पण तुमचं जे काही नॉलेज असेल ते तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारा त्यांना तुम्ही बेनिफिट करून देऊ शकता। तर मित्रांनो, आजचा आपला विषय काय आहे की जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला फोर प्लेबद्दल तुम्हाला सांगत असतो, तुम्ही तर तुमच्या पार्टनरचा फोर प्ले करता हे मलाही माहीत आहे। काही ना काही तुम्ही किसिंग करता किंवा ब्रेस्ट चूज करता किंवा काही काही करता, पण उलट इथं आपल्या समाजामध्ये काय आहे की आपले जे पार्टनर असतात हे खूप पॅसिव्ह असतात। त्यांना वाटतं की शारीरिक संबंध हे फक्त पुरुषांनी करायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं। आणि तिथं ते लाजतात, शरमतात किंवा त्यांच्यावर दडपण येतं किंवा ताणतणाव असतो। आणि त्यांच्यामुळं तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला जितकी साथ मिळायला पाहिजे तितकी मिळत नाही। आणि त्याच्यामुळं तुम्हाला लैंगिक आयुष्य हे कंटाळवाणं वाटू शकतं आणि हळूहळू त्याचं रूपांतर इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा लॉस ऑफ लिबिडो, त्याला आपण लॉस ऑफ डिझायर म्हणतो, याच्यामध्ये होऊ शकतं। तर लैंगिक आयुष्य हे चांगलं बळकट आणि मजबूत करण्यासाठी आणि ते दीर्घकालीन टिकण्यासाठी तुमच्या पार्टनरने तुम्हाला फोर प्ले करणं हे खूप महत्त्वाचं असतं। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या पार्टनरला नक्की दाखवा, कारण की जोपर्यंत तुमची पार्टनर तुमचे प्रॉपर इरॉटिक झोन जे असतात तिथं प्रॉपर स्टिम्युलेशन देत नाही किंवा फिलिंग देत नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर इजॅक्युलेशन होत नाही किंवा प्रॉपर ऑर्गॅझम येत नाही किंवा प्रॉपर इरेक्शन येत नाही। आणि मग तुम्ही काय करता, तुम्हाला असं वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे, मी डॉक्टरांकडे जायला पाहिजे किंवा ऑनलाईन काही ना काही औषधी मागवायला पाहिजे, कारण मी कुठेतरी कमी पडतो आहे, म्हणून तुम्ही आमच्याकडे येता किंवा औषधी घेऊन नक्कीच बरं व्हायचा एक केविलवाना प्रयत्न करत असतात। पण मित्रांनो, बऱ्याच वेळा तुमच्यामध्ये दोष नसतात, दोष तुमच्या पार्टनरमध्ये असतो। कारण तुमच्या पार्टनरपासून जे तुम्हाला उत्तेजना पाहिजे होती ती तुम्हाला मिळाली नाही, तुमच्या शरीराला मिळाली नाही, तुमच्या बॉडीला मिळाली नाही, इमोशनली तुम्ही इन्व्हॉल्व झालेले नाही। इमोशनल तुम्हाला प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळं तुमचे हार्मोन स्टिम्युलेशन होत नाहीत, तुमचं हृदय तुमचं रक्तपुरवठा बरोबर प्रॉपर करत नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये शारीरिक संबंध ठेवताना काही अडचणीचा सामना करण्याचं काम पडू शकतं। मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो की फोर प्ले करताना नक्कीच स्त्रियांनी पण तितकाच उत्स्फूर्तपणे भाग घ्यायला पाहिजे, जेणेकरून ही ॲक्टिव्हिटी एकट्याची नसून आपल्या दोघांची आहे आणि आपल्या दोघाला पण चरम सुखापर्यंत पोहोचायचं आहे। दोघांना आपल्याला एका टेकडीवर चढून चांगला निसर्गरम्य देखावा आपल्याला बघायचं आहे। असं जर विचार करून दोघांनी जर इन्व्हॉल्वमेंट करून जर तुम्ही लैंगिक आयुष्य जगत असाल तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच भासत नाही। पण मित्रांनो, इथंच नेमके तुम्ही चुकी करता, तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रॉपर काउन्सिलिंग करत नाही किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून काउन्सिलिंग करून घेत नाही। कारण की बऱ्याच वेळा लैंगिक समस्याबद्दल स्त्रियांना काही माहीतच नसतं, त्यांना माहीतच नसतं की आपले इरॉटिक झोन कोणते आहेत, त्यांची इरॉटिक झोन कोणते आहेत, काय केल्यानं त्यांना चांगलं वाटतं, काय केल्यानं आपल्या पुरुषाला आपण स्टिम्युलेशन देऊ शकतो। इवन प्रॉपरली जर त्यांनी ब्लो जॉब दिला किंवा टेस्टिक्युलर मसाज दिला तरी इरेक्शन तुम्ही बघा
एकदम प्रॉपरली म्हणजे चेंज होऊन जातं. फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या पार्टनरने फक्त टेस्टिक्युलर जर मसाज दिला तर तुमच्या इरेक्शनमध्ये 30-40% फरक पडतो. इतकं स्टोनी हार्ड इरेक्शन होऊ शकतं आणि हे तुमच्या पार्टनरला तुम्हाला कल्पना देणं गरजेचं असतं आणि त्याच्याबद्दल त्यांना माहिती नसते. त्यांनी आपणच ओपन चर्चा करत नाही तर स्त्रिया तर बिलकुल ओपन चर्चा करत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं की लैंगिक आयुष्यामध्ये जोपर्यंत दोघांनाही प्रॉपर नॉलेज नसेल तोपर्यंतही जे लैंगिक आयुष्य दोघांनी जगायचं असतं ते जगूच शकत नाही. दोघांना प्रॉपर ऑर्गॅझमच येणार नाही आणि त्याच्यामधून काय होईल की दोघांचं पण हळूहळू इंटरेस्ट कमी होणार. जे वीकली तुम्ही थ्राईस या 4 टाइम्स करायचे ते तुम्ही वीकली वन्स करसाल किंवा फोर्टनाईटली वन्स करसाल आणि मंथली वन्स केव्हा येऊन जाईल हे तुम्हाला पण कळणार नाही. आजही माझ्याकडे 35-40 वर्षाचे कपल येतात मी तेव्हा त्यांना हिस्ट्री विचारतो की तुम्ही आठवड्यातून किती वेळ करतात तर ते म्हणतात की मंथली आम्ही एखाद्या वेळेस करतो. तर मंथली जर तुम्ही एखाद्या वेळेस करत असाल तर मला वाटतं त्याच्यातून तुम्हाला दोघांनाही आनंद होणार नाही, दोघांनाही आनंद मिळणार नाही, ऑर्गॅझम मिळणार नाही आणि त्याच्यामुळे तुमची डिझायर कमी कमी होताना दिसून येते. तर असं न करता जोपर्यंत तुम्ही एक दुसऱ्याला चांगलं प्रॉपर फोर प्ले देत नसाल तर मला वाटतं तुम्ही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी प्रॉपरली एन्जॉय करतच नाहीये आणि हेच अज्ञान हे आपल्याला भोवतं आणि हे अज्ञानच मला या माझ्या व्हिडिओद्वारा दूर करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. जर खरोखर तुम्हाला अज्ञानातून जर बाहेर यायचं असेल, अंधारातून तुम्हाला उजेडात यायचं असेल तर नक्कीच माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीला नक्की माझे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण प्रॉपर नॉलेज मिळणं गरजेचं असतं. धन्यवाद मित्रांनो.